पवार या ठिकाणी मतदान करताना चित्र त्या ठिकाणी आपल्या लोकशाहीच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवण्याचा आपण प्रयत्न करतो. एकंदरीत ही जी काही निवडणूक आहे प्रतिष्ठेची आहे, कारण अजित पवारांनी प्रवर्गातून त्या ठिकाणी आपला अर्ज कायम ठेवत अजित पवारांनी स्वतः चेअरमन त्याचं घोषित केलं आणि यानंतर ही निवडणूक नगर. अमोल तोरणे, नवराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. ज्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची चर्चा संपूर्ण पुणे जिल्ह्यातच नाही तर राज्यामध्ये आहे, त्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. आपण माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या शहरातील जो महत्त्वाचे मतदान केंद्र आहे ते श्रीमंत शंभूसिंहराजे हायस्कूल या ठिकाणच्या मतदान केंद्रामध्ये आहोत. सकाळी 7 वाजता बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क या मतदान केंद्रामध्ये बजावला. त्या देखील या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासद आहेत. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे देखील या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे सभासद आहेत. ते देखील दुपारनंतर आपल्या मतदानाचा हक्क बजावणार असल्याचं समजते. मात्र अद्याप देखील काय तसं असं स्पष्ट झालेलं नाही. मात्र पवार साहेब या ठिकाणी येऊन आपला मतदानाचा हक्क बजावतील असं देखील या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे ज्या सहकार बचाव पॅनलचं जे नेतृत्व करत आहेत रंजन कुमार तावरे यांनी देखील सहपरिवार या मतदान केंद्रामध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. आणि त्यामध्ये जे श्री नीलकंठेश्वर पॅनल आहे त्याच्यामध्ये जे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत जो सत्ताधारी श्री नीलकंठेश्वर पॅनल आहे त्या पॅनलमधील उमेदवार असलेले माळेगाव गटातील उमेदवार आणि माळेगाव कारखान्याचे जे माजी चेअरमन आहेत बाळासाहेब तावरे ते देखील याच ठिकाणी याच मतदान केंद्रामध्ये मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी श्री नीलकंठेश्वर पॅनलच्या विरोधात चंद्रराव तावरे आणि रंजन कुमार तावरे यांच्या नेतृत्वाखालील सहकार बचाव पॅनल, त्याचबरोबर शरद पवार यांच्या विचारांचा असलेला बळीराजा शेतकरी पॅनल, त्याचबरोबर शेतकरी कष्टकरी पॅनल असे 4 पॅनल निवडणूक रिंगणात आहेत. 21 जागांसाठी ही निवडणूक होत असून तब्बल 90 उमेदवार या निवडणूक रिंगणामध्ये आहेत. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या निवडणुकीला जे अधिक महत्त्व यायचं कारण म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ब वर्ग संस्था प्रतिनिधी मतदार संघातून श्री नीलकंठेश्वर पॅनलमध्ये आपली उमेदवारी दाखल करून त्यांनी या कारखान्याचं अध्यक्षपद देखील स्वतः घोषित केलेलं आहे. या माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष मीच होणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्यामुळं या निवडणुकीला राज्यामध्ये एक वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. वास्तविक पाहता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यामध्ये महापालिका असतील, नगर परिषद आहे, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत या निवडणुका 4 महिन्यामध्ये घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. त्यामुळे येत्या काही महिन्यामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. गेल्या महिन्यामध्ये छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली. त्या ठिकाणी अजित पवार यांच्या पुढाकाराने असलेला श्री जय भवानी माता पॅनल, ज्याचं नेतृत्व स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे आणि छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी केलं, त्या पॅनलने एकहाती वर्चस्व मिळवलं. त्यामुळे पहिली लढाई जी होती ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिंकली. मात्र माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा जो मतदार आहे, इथला जो ट्रेंड आहे तो वेगळा आहे. त्यामुळेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली उमेदवारी या निवडणुकीमध्ये जाहीर करून त्यांनी एक प्रकारे सर्वांना धक्का दिला. गेले अनेक दिवस स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये तळ ठोकून श्री नीलकंठेश्वर पॅनलच्या प्रचारार्थ त्यांनी झंझावती प्रचार सभा घेतल्या. परवा जी झालेली सांगता सभा आहे ती सांगता सभा देखील मोठं शक्ती प्रदर्शन त्या ठिकाणी करण्यात आलं. दुसरी बाब म्हणजे
जो सहकार बचाव पॅनल आहे त्या सहकार बचाव पॅनलचे जे नेतृत्व करतात ते रंजन कुमार तावरे यांनी देखील त्या सांगता सभेमध्ये सहकार बचाव पॅनलच्या सांगता सभेमध्ये अचानकपणे त्यांच्या पॅनलच्या अध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून कारखान्यात ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांच्या नावाची घोषणा करून एक प्रकारे धक्का दिलेला आहे. वास्तविक पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः अध्यक्ष म्हणून स्वतःचं नाव घोषित केल्यानंतर त्यांनी विविध सभांमध्ये देखील आमच्या पॅनलचा अध्यक्षपदाचा उमेदवार मी जाहीर केला, मात्र त्यांनी त्यांच्या अध्यक्षपदाचा उमेदवार कोण हे अद्याप जाहीर केले नाही अशी टीका केली. त्या टीकेच्या अनुषंगाने रंजन कुमार तावरे यांनी माळेगाव मध्ये झालेल्या त्यांच्या सांगता सभेच्या वेळी मात्र अध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांचं नाव घोषित केलं. ह्या अनपेक्षित त्यांच्या घोषणेमुळे मात्र या निवडणुकीमध्ये एक वेगळं वारं निर्माण झालेलं आहे. सांगता सभा झाली, मात्र त्यानंतरचा जो दिवस होता, त्यानंतरची रात्र होती आणि दिवस होता, तो दिवस मात्र मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी एक वेगळ्या पद्धतीची रणनीती या माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये सुरू झाल्याचं पाहायला मिळते. पूर्ण ताकद पणाला लावून कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रतिष्ठा पणाला लावून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा माळेगाव कारखाना आपल्या ताब्यात राहावा यासाठी पूर्ण ताकद सर्वपणाने लावलेली आहे. वास्तविक पाहता राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये रात्रंदिवस सभासदांना भेटून आपल्या बाजूने निवडणूक कशी झुकेल ह्यासाठी अहोरात्र कष्ट करत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे सत्ताधारी गटाच्या या रणनीतीला आव्हान देण्यासाठी चंद्रराव तावरे आणि रंजन कुमार तावरे या गुरु शिष्यांच्या जोडीने जोरदार टक्कर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विचारांचा असलेला बळीराजा शेतकरी सहकार पॅनल निवडणूक रिंगणात आहेत. त्या पॅनलचं नेतृत्व जे करतायत ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार हे देखील ह्या माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये तळ ठोकून आहेत. या पॅनलची जी सांगता सभा झाली ती खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये माळेगावमध्ये झाली. त्यामुळं ही सभा देखील तेवढीच लक्षवेधी ठरली. तसं बघायला गेलं तर माळेगावचा मी म्हणल्याप्रमाणे आपल्या बारामती तालुक्याचा जर विचार केला असता, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचं जे कार्यक्षेत्र आहे ते बारामती तालुक्यातील आहे. बारामती तालुक्यात काही सभासद आहेत, पुरंदर तालुक्यामध्ये काही सभासद आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे शेजारचा फलटण तालुका आणि खंडाळा तालुका, जे सातारा तालुक्यातले जे दोन तालुके, सातारा जिल्ह्यातले जे दोन तालुके आहेत खंडाळा आणि फलटण, या मतदारसंघातील देखील सभासद सोमेश्वर कारखान्याचे सभासद आहेत. मात्र माळेगाव कारखान्यामधील जे बघितलं तर 19 गावं जे आहेत ती 19 गावं सभासद आहेत. यामध्ये जवळपास 19,000हून अधिक सभासद संख्या आहे. त्यामुळं माळेगावचा सभासद तसं बघायला गेलं तर जागृत आहे. 10 वर्षापूर्वी याच माळेगावच्या सभासदाने सत्तांतर करून चंद्रराव तावरे आणि रंजन कुमार तावरे यांच्या हाती सत्ता दिली होती. मात्र त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ताकद पणाला लावली आणि त्यांच्या हातून गेलेली सत्ता काबीज केली. मात्र आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत. राज्यामध्ये जर इथं पिछेहाट झाली तर राज्यामध्ये वेगळा मेसेज जाईल किंवा त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. त्यामुळे पाहूया, आज मतदान झाले. मतदान सध्या जरी मतदारांची संख्या जरा कमी आहे, आज रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे. सध्या बघितलं तर मतदारांचं आपण बघतोय मतदारांची जरा संख्या थोडीशी कमी आहे सकाळपासून बघितलं. मात्र खऱ्या अर्थानं दुपारनंतर मात्र मतदारांची संख्या ही वाढणार आहे. तसं बघायला गेलं तर 4ही पॅनलचे जे उमेदवार आहेत वेगवेगळ्या मतदान केंद्रामध्ये मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांचे कार्यकर्ते ह्या उमेदवारांचे जे प्रतिनिधी आहेत, स्वतः उमेदवार आहेत, ते देखील मोठ्या प्रमाणावर मतदान वाढण्यासाठी किंवा आपल्या बाजूने मतदान कसं होईल ह्यासाठी सुरुवातीपासून प्रयत्न करतात. पूर्ण रात्रभर या कार्यक्षेत्रामध्ये ज्या 4 चाकी गाड्यांचा आवाज, हॉर्न सगळीकडे पाहायला मिळत होतं. सगळ्यात जास्त गाड्या ह्या माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रामधून फिरत होत्या.
मतदारांच्या गाठीभेटींचा कार्यक्रम रात्रीचा देखील सुरू होता. पहाटेपासून सकाळपर्यंत म्हणजे मतदानाला सुरुवात होईपर्यंत मतदारांशी संपर्क या जे उमेदवार आहेत त्यांचे समर्थक आहेत ते करत होते, कार्यकर्ते करत होते. त्यामुळं तसं बघायला गेलं तर ही माळेगावची जी निवडणूक आहे ही माळेगावची निवडणूक राज्यामध्ये लक्षवेधी ठरणार आहे. ह्या लक्षवेधी ठरलेल्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यशस्वी होतात की चंद्रराव तावरे आणि रंजन कुमार तावरे हे यशस्वी होतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे शरद पवार यांच्या विचारांचा असलेला जो बळीराजा सहकार पॅनल आहे तो बळीराजा सहकार पॅनलचा फटका कोणाला बसणार किंवा त्यांचे किती उमेदवार येणार हे देखील ह्या निवडणुकीमध्ये पाहणं औत्सुक्याचे आहे. पाहूया 24 तारखेला म्हणजे परवा मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या माळेगावच्या रणांगणामध्ये सत्ताधारी गट सत्ता राखणार की विरोधी गट सत्ता हस्तगत करणार हे 24 तारखेच्या निकाला दिवशी स्पष्ट होणार आहे. अमोल तोरणे, नवराष्ट्र, बारामती.